नमस्कार, प्रज्ञाच मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हात चिराणे पाहिला तर काय पाहिलं तर आज होता सगळ्यात छान दिवस. आज होता आषाढी एकादशी आणि त्या निमित्ताने आम्ही विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना करण्याचं ठरवलं. मम्मी पप्पाने धोंडे जेवणामध्ये सुंदर अशी विठ्ठल रुक्माई दिली होती, जसं काही माझे आई वडीलच माझ्यासोबत राहायला आलेत अशी. असं मला ना असं छान वाटत होतं विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये. मग सकाळी सकाळी ब्राह्मण आले आणि त्यांनी छानपैकी अशी पूजा केली, ओटी भरली. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे काय माहितीये का, पूजा करत असताना त्यांनी ना एक हात माझ्या हृदयाच्या तिथं ठेवायला लावला आणि दुसरा हात विठ्ठल रुक्मिणीच्या हृदयावर. आणि असं की त्याच्यात आता तुम्ही जीव ओततायत. म्हणजे किती सुंदर अशी कल्पना आहे. असं छान वाटलं, पॉझिटिव्ह वातावरण सगळं छान होतं. आणि देवबाप्पाने पूजा उरकल्यानंतर विरून बघा त्याची पूजा चालू केली, अख्खा सगळा राडा करण्यामध्ये. सो त्यानंतर मी, काजल आणि विरू आलो एका विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. खूप सुंदर असं वातावरण होतं, छानपैकी दर्शन झालं आणि आम्ही आलो घरी. असं छान झालं आज आमचं आषाढी एकादशीचा दिवस. बाय बाय, भेटूयात उद्या.